27/12/2025 रोजी आयरवाडी गावामध्ये समान मंदिराच्या जागेवर दबंगगिरी करून दादागिरी करून जागा हडप करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले असता कपिल ताराचंद लहासे नामक समाजातील एका घटकाने समाजातील लोकांना लक्षात आणून दिले की हे सदरी लोक अतिक्रमण करतात, म्हणून याचा राग या लोकांनी मनात ठेवून त्याला एकट्यामध्ये त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला आहे। आणि अशा पद्धतीने सदरील जखमी इसम हा जळगावला उपचार घेत असताना 27 तारखेला 28 तारखेला जखमीच्या भाऊने फिर्याद देताना आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र काहींनी त्यांना माहिती पुरवल्याचा आम्हाला संशय असल्या कारणाने सदरील आरोपी हे आज रोजी पसार आहेत आणि हे आरोपी पसार असल्या कारणाने यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी वृत्तीची आहे आणि गुन्हेगारी वृत्तीची त्यांची पार्श्वभूमी असल्या कारणाने सदरील जखमीच्या कुटुंबाला आज रोजी धोका निर्माण झालेला आहे। सदरील आरोपी पसार आहेत आणि आम्हाला खेदाने म्हणावं लागत आहे की आरोपी पसार असल्या कारणाने 5-6 दिवसाचा हा काळ गेला तरी अद्यापर्यंत आरोपी हे तपासून येत नाही आहेत। म्हणजेच काहीतरी पोलिसांचं या ठिकाणी असमर्थ आहेत काय किंवा तपास कुचकामी ठरत आहेत काय अशी कुठेतरी आम्हाला शंका उपस्थित होत असल्या कारणाने आम्ही आज रोजी पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि आणखी या गावकऱ्यांच्या वतीने मी आपल्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की जर का ह्या 2-4 दिवसामध्ये सदरी आरोपी हे अटक नाही झाल्यास आम्ही येत्या 5 तारखेला पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जेलभर आंदोलन करणार आहोत। याची पोलीस प्रशासन दखल घ्यावी, नोंद घ्यावी आणि आमच्यावर अशी वेळ येणार नाही असं आम्ही पोलीस प्रशासनाकडनं एक ग्वाही देतो। आजचं हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवलं असतं तरी आमच्यावर 5 तारखेला वेळ येणार नाही जेलभर आंदोलन करण्याची अशी खबरदारी पोलिसांनी घ्यावी एवढी या रास्ता रोको आंदोलनाच्या निमित्ताने मी विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। पोलिसांनी आतापर्यंत आपल्याला कोणकोणते आश्वासनं दिली याबद्दल? आश्वासनं हे दिली जातात की आम्ही शोध घेतो आहेत, आम्ही नातेवाईकांकडून माहिती घेतो आहेत, परंतु आमचं ह्या कारणाने किंवा कोणत्या प्रश्नाने आमचं समाधान रोजी न झाल्याने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद।